जलगांव के चोपड़ा तालुका में सीसीआई केंद्र पर 18,000 क्विंटल कपास की खरीदारी पूरी हो चुकी है, लेकिन कई किसानों का कपास अभी भी घरों में पड़ा हुआ है। चोपड़ा कृषि उपज मंडी समिति के अध्यक्ष नरेंद्र पाटिल ने सीसीआई केंद्र को कुछ और दिन खोलने के लिए विधायक चंद्रकांत सोनवाने से अनुरोध किया है। चोपड़ा तालुक्यातलं सीसीआई केंद्र जे होतं ते जवळपास 6 जानेवारी 2025 रोजी चालू झालेलं होतं। 31 तारखेला त्यांनी क्लोजिंग करून टाकली। त्यात 451 शेतकऱ्यांचे कापूस मोजला गेलेला आहे। त्या 451 शेतकऱ्यांच्या कापूस मोजल्यात 18,000 क्विंटलच्या जवळपास त्यांनी खरेदी केलेली आहे। आमचा एकच मानस आहे की अजूनपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या घरात बराचसा कापूस शिल्लक आहे। आम्ही सीसीआयच्या ग्रेडर साहेबांना त्यांच्या वरिष्ठांना एक आमदार साहेबांचं लेटर त्यांना दिलेलं आहे की बुवा जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा माल राहिलेला मोजला जावा। पण सीसीआयने पूर्ण जळगाव जिल्ह्यातले केंद्र बंद केले असल्या कारणाने आपण त्यांना चोपडा तालुक्याच्या वतीनं आमदार साहेबांच्या वतीनं रिक्वेस्ट केलेली आहे की आम्हाला एक 8-10 दिवस जरी तुम्ही एक केंद्र चालू ठेवलं तर आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे त्यात माल मोजला जाईल।